गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा प्राण वाचला असता, असं खळबळजनक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. भाजपमध्ये मुंडेंचा छळ होत होता आणि त्यांना मानसिक त्रास दिला जात होता असा आरोपही त्यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय. आक्षेपार्ह वक्तव्य म्हणजे काय असतं? मला एक नोटीस आली आहे, माहितीये का तुम्हाला? महाराष्ट्राच्या एका सातारच्या मंत्रालय म्हणून मला एक काल नोटीस आली. हो, काय त्याचं नाव? गोरे. उत्तर देईन मी त्यांना आता. ते का अनपार्लिमेंटरी शब्द आहेत का? इडियट. इडियट नावाचा सिनेमा आला होता, माहिती आहे ना? आणि त्याला पुरस्कार मिळाला राष्ट्रीय इडियटला. इडियट सिनेमाला किती पुरस्कार मिळाले? जर इडियट हा जर अनपार्लिमेंटरी शब्द असेल तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या इडियटवर बंदी घातली पाहिजे. इडियट म्हणजे अर्धवट मूर्खपणा फार. तर आता मूर्ख म्हणणं हे का अनपार्लिमेंटरी नाही ना? शब्द आहेत. मूर्खाच्या नंदनवनात फिरतो का तू? तू मूर्ख आहेस का? आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं. राहुल गांधीला जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे. पार्लमेंटचा म्हणणार नाही, पण जे सरकारच्या ताब्यात हे पार्लमेंट आहे हा त्यांचा मूर्खपणा आहे. तुम्ही संसदेमध्ये येत नाहीत, गृहमंत्री प्रश्नांना उत्तर देत नाहीत, पळून जाता. देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्यचक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोललेत, आम्ही तेच म्हणतोय. चुकीचं काय? देतील ते उत्तर.